नाही, तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हे मी सांगू शकणार नाही, कारण तो सर्वस्वी अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. आपल्याला माहिती आहे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. तिथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं, याला मिळालं, मी प्रचाराला लागलो असं होत नाही. जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही, आमची यादी बाहेर पडत नाही, तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही. मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे 20 उमेदवारांची. दुसरी यादी 1-2 दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सोलापुरातून आता दबाव येतो की स्थानिक उमेदवारांचा तसा दबाव सगळीकडूनच असतो. स्थानिक आम्हाला द्या, शहरातला द्या, मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी आहे तिथला द्या. पण शेवटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे. आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत 3-3, 4-4 वेळी. सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे. कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व हे निकष लावून जो योग्य असेल अशा उमेदवाराला तिकीट दिलं जाईल. मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना. आता स्थानिकच सांगतील कोणाला तिकीट द्यायचं. सर्वेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल, पण तो पार्लमेंटरी बोर्डाकडूनच त्या ठिकाणी जाहीर होईल. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की हे बघून काय. आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला, त्यावेळेला त्यांचं ते जे सर्टिफिकेट होतं, प्रमाणपत्र, ते वैध ठरवण्यात आलेलं होतं. पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं. त्याला काही पार्टीचा दोष असं नाही. आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं, कोणी चॅलेंज केलं तर त्याला, आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेला नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. पण जोपर्यंत शिक्कामोर्तब होती तोपर्यंत मला याच्यावर काही बोलता येणार नाही. पण जाणीवपूर्वक पार्टीने बोगस सर्टिफिकेटला आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही. उमेदवारी देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं, अधिकाऱ्यांनी, सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते पात्र म्हणून सांगितलं, अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून आलेत. त्यामुळे आता नंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्यात, काहीतरी त्यांना कोणी चॅलेंज केलं, हा विषय वेगळा आहे. पण आजही तो विषय न्यायप्रविष्ट आहे, ते बोगस असं म्हणता येणार नाही. आता ते निवडणूक आयोग सांगू शकेल घोषित केली, पण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये उद्या परवामध्ये मला असं वाटतं की निवडणुका घोषित होतील. नाही, चिन्ह वापरता येत नाही म्हटलेलं नाहीये. नाही 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 आपलं काहीतरी आपण चुकीचं ऐकलं. फक्त त्यांचा फोटो आणि नाव वापरू नये असं म्हटलेलं आहे. काही ठिकाणी आमदारांचं त्यांच्यावर प्रेम आहे, पवार साहेबांवर, त्यांच्या गटात गेलेल्या राजदारांच्या. आता नाशिकला मी बघितलं, आमचे बनकर आमदार आहेत, तिकडे त्यांनी काहीतरी ते येणार म्हणून पोस्टर लावलं, त्याचं स्वागत केलेलं आहे. आता प्रेम आहे ते आता एकदम असं कमी होणार नाही, हळूहळू कमी होतं आहे. पण काही लोकांना वाटतं की पवार साहेब येतात म्हणून त्यांनी फोटो लावले, म्हणून यांनी ऑब्जेक्शन घेतलं की आमचे फोटो लावू नका, पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी. ठीक आहे, आता ते अजितदार त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, तर कोणी फोटो लावू नका, आता ते लावणार नाहीत. नाही, मला वाटतं की आता तिकीट मिळाल्यावर 2-4 दिवस चालणार आहेत. आता तुम्ही आमच्या जळगावमध्ये बघा, काही लोक राजीनामा देत आहेत, काही लोक सोशल मीडियावर काही लिहित आहेत. हे चालणार आहे 2-3 दिवस. पण मला असं वाटतं की 1-2-3 दिवस सगळे निवळ, एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की सगळे प्रश्न आहेत, ती सगळी नाराजी आहे, ही दूर केली जाईल. मी सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो, रणजितसिंग मोहिते पाटलांच्या नेहमी. आमचे माननीय देवेंद्रजी त्या ठिकाणी बोलतील, बावनकुळे साहेब आहेत. मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल. तर मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही. आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती, पण आम्ही कुठे काय, आम्ही म्हणतो की 5 लाखाच्या वरच. मागच्या वेळेला 4.5 लाख होते, 4,60,000. आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च यावेळेला सुद्धा 5 लाखाच्या वर आम्ही निवडून आणू. माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून 1 लाखाच्या वर मताधिक्य मी त्यांना देणार आहे. त्यामुळे आमचे मतं काय असतील, पण एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग आमचा पक्ष फक्त भाजप, आमचा उमेदवार फक्त भाजप, आमचा उमेदवार फक्त नरेंद्रजी मोदी, एवढंच आमचं लक्ष राहील. नाही, मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जाईल, कारण
रणजितसिंग मोहिते पाटील, विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत. एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं आहे, एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही. 2-4 दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल, पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजितसिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करतील. चार पट जास्त वाढलेली आहे. तरंगा दो धंदा लो. आता सुंदर ते नाही, मला असं वाटतं की त्या बॉन्डच्या बाबतीमध्ये आपण बघितलंय, लोकांनी मदत केली, लोकांनी सहकार्य केलं, लोकांनी बॉन्ड दिले. आता काँग्रेसला बघा, आता ही गोष्ट सिद्ध आहे, अगदी स्पष्ट आहे की काँग्रेसला आता कोणी मानायला तयार नाही. काँग्रेसची सगळी आयडियोलॉजी आता बाजूला झालेली आहे. सगळ्या लोकांना कळतंय, देशभरातल्या सगळे उद्योजक असतील, कोण जे डोनर असतील, CSR मधून येणार, त्यांनाही कळतंय की आता यांचं भविष्य अंधकारमय आहे. त्यामुळे त्यांना आता कोणी डोनेशन देत नाही. आता आम्हाला डोनेशन देत आहेत, आम्हाला बॉन्ड देतात, तर त्यांच्या पोटदुखी होण्याचं साहजिक आहे. नाही, मला या संदर्भात माहिती कोणती पाकिस्तानी कंपनी आहे, पाकिस्तानी कंपनीचं वगैरे डोनेशन आम्ही कधी घेणार नाही, हे मला वाटतं चुकीचं आहे. ती फेक बातमी असू शकेल, कारण मी तर काही ऐकलं नाही. आपण सांगतात, पण असं पाकिस्तानी कंपन्याकडून पुलवामाच्या घटना घडल्या त्यावेळेला मला वाटतं हे सगळ्या फेक बातम्या आहेत. त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे. आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे हे तर स्पष्ट झालेलं, कुणी पैसे दिले, किती दिले, काय दिले. नाही, सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये गुरमुर आहेत की भाजपला वाटतं आम्हाला मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या गटाला वाटतं ही जागा आम्हाला मिळाली. मला वाटतं जोपर्यंत आता शेवटच्या आमच्या होत नाही, वाटाघाट्या होत नाही, तोपर्यंत सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्याचं मत आहे की आम्हाला इथे जागा मिळावी. नाशिकला तर खरं 3 खासदार शहरातले आमचे आहेत, 3 खासदार आमचे आहेत. महापालिका जवळपास महापालिकेमध्ये आमचे 69 नगरसेवक आहेत, 120 पैकी भाजपचे आहेत, सगळ्या आहेत त्या ठिकाणी आमचं. पण आता शेवटी पूर्वी जागा ती शिवसेनेची होती, त्यामुळे आता निश्चित आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं, आमच्या लोकांना वाटतं की आपली एवढी मोठी संख्या असताना यांना कसं काय तिकीट मिळालं. त्यामुळे मागणी असणं हे रास्त आहे, पण तो शेवटी निर्णय हा आमचं पार्लमेंट बोर्ड करेल. मान्य देवेंद्रजी आहेत, मान्य बावनकुळे साहेब आहेत आमचे अध्यक्ष, हे त्या बाबतीमध्ये निर्णय करतील आणि सामंजस्याने आमच्यामध्ये वाटाघाटी होतील. एखादी जागा इकडे घेतली तर तिकडे द्यावी लागेल, असंही होईल. त्यामुळे मला असं वाटतं की कुठे आमच्यामध्ये वादविवाद राहणार नाही. अजित पवारांची सौभाग्यवती आहे म्हणून मतदान करायचं नाही, हा जो वाद त्यांचा चालू आहे त्याच्यावरती नाही, शिवतरे साहेब आणि माझे जुने संबंध आहेत. मी गेल्या वेळी इरिगेशन मिनिस्टर होतो 5 वर्ष, त्यावेळेला ते माझ्या खात्याचे राज्यमंत्री होते आणि अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आमचे आहेत. आणि म्हणून परवाच त्यांनी स्टेटमेंट केल्यावर माझं त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालं. बऱ्याच वेळ 10 मिनिट आम्ही त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बोललो. पण त्यानंतर मग त्यांनी स्पष्ट भूमिका केली की मी देवेंद्रजींनाही भेटेल, मी एकनाथजींनाही भेटेल. आणि मी त्यांना विनंती केली की आपण असं सगळं बोलण्याच्या आधी आपण थोडं निश्चित आपल्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून जर त्यांना कानावर टाकलं तर हे अधिक बरं होईल. त्यामुळे आपल्यामध्ये कुठे दुही दिसणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणून काल ते देवेंद्रजींना भेटायला आले. पण देवेंद्रजी रत्नागिरीला गेलेले होते, रात्री उशिरा ते आले. तोपर्यंत मग ते एकनाथजी शिंदेना त्या ठिकाणी भेटलेत. मला वाटतं आज उद्यामध्ये हा प्रश्न कुठेही राहणार नाही, तो निकाली निघेल. काय म्हणले? आधी रोटी खाओ तर कोण भुके मरतोय? सगळ्यांना धान्य आता आम्ही रेशनवर फुकट देतो. तुमच्या घरी पाठवायचं का म्हणा धान्य काही त्यातलं राशनचं? म्हणजे मला कळत नाही, आपले पिताश्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण काय केलं, काय दिवे लावले हे तर सांगावं त्यांनी. घराच्या बाहेर पडले नाही. सध्या कोरोनामध्ये त्यांनी ते लॅपटॉप सोडलं नाही. मी घरामधून बघतोय सगळं. काय केलं त्यांनी? 2.5 वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून 45 आमदार त्यांना सोडून गेलेत. सॉरी, राहुल गांधी म्हटले. आता राहुल गांधी बद्दल काय बोलावं आपण? आता काल चांदवडमध्ये ते आलेत. मला वाटतं एखाद्या नगरसेवकाची आमदाराची सभा चांगली असते. तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला, तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून. नाशिकला आलेत, एखाद्या नगरसेवकाची चोख सभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती. मी काल नाशिकला होतो, पण मला कुठेही चित्र दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले, कुठून निघून गेले, काही कळालंच नाही. आता राहुल गांधींना कोणी ऐकायला तयार नाही, त्यांना कोणी बघायला येत नाही. त्यांची अवस्था इतकी वाईट आहे, त्याबद्दल न बोललेलं बरं.
इंडिया आघाडी स्थापन केली तर इंडिया आघाडीमध्ये तेच 2-3 जण राहिले आहेत. पवार साहेब राहिलेत, उद्धवजी त्यांचे कॉम्पिटिटर पंतप्रधान पदाचे शर्यतीतले ते, आणि राहुल गांधी, दोघांमध्ये शर्यत आहे आता पंतप्रधान कोणी व्हायचं. म्हणजे राऊत म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत भावी म्हणून. बाकी काय राहिले त्यांचं. तर काँग्रेसकडून आपण काय केलं नाही असू दे ना. आता काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्या त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणालाही उमेदवारी द्यावी. 2 वेळा मी त्यांना हरवलेलं आहे. आमचा उमेदवार इथे निवडून आलेला आहे. किती वेळा? 3 वेळा. कोणासाठी? नाही, आता तो कुठे विषय नाहीये. आता कुठे तो विषय नाहीये. आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदारकी देतो असं कुठे मला वाटतं कोणी म्हणणार नाही. आमच्याकडे भेटलं गेलं नाही. आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी तर स्वयंभू घोषित केली, अजून त्याची यादी मला वाटतं आलेली नाही, अधिकृत झालेली नाही. त्यांनी आता त्यांचं काम करावं, त्यांचा प्रचार करावा आणि काय ते प्रयत्न करावेत. आम्ही 3-3 वेळा निवडून आलेलो आहोत. आता सर्व मतदार, सर्व जनता यांचा विश्वास भाजपवर आहे, मोदीजींवर आहे. पुन्हा मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी, विशेष करून नवमतदार तरुण, ते तर मी तुम्हाला सांगतो 95% मतदान हे कमळाच्या फुलावरच करतात. आणि त्यासाठी ते आतुर झालेले आहेत की केव्हा आम्ही एकदा मतदान करू आणि मोदींना पंतप्रधान करू. यासाठी सगळे आता वेळेची तारखेची वाट बघतायत. त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे काँग्रेसचा, का आहे, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. हा परंतु आता दुर्गड आहे ते निघालं असल्यामुळं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहिणी न्याय बाजू मांडली. मला वाटतं हा विषय न्यायप्रविष्टतेच्या संदर्भामध्ये संबंधित ज्या एजन्सी आहेत मोठ्या त्यांनी चौकशीच्या ठिकाणी केलेली आहे, त्याची रिपोर्ट केल्याने आता हा विषय कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. आता त्या बाबतीमध्ये पंतप्रधान न्यायालयाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील असातला विषय नाही. पण निश्चित या बाबतीमध्ये ज्या ज्याही चौकशा होत्या त्या सगळ्या करण्याचे आदेश त्यावेळेला दिलेले होते, त्याही झालेले आहेत. आणि कोर्टामध्ये हा विषय गेलेला आहे. हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे. ठीक आहे ना. तर लोकशाही आहे आपल्यामध्ये. आपल्याला फॉर्म भरायला कुणाचाही अधिकार आहे, कुणाचा सगळ्याचा अधिकार आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये असं कुणाला कोणी रोखू शकत नाही की या समाजाने भरू नये का, त्या समाजाने, या माणसाने, का गरीब असेल श्रीमंत असेल, सगळ्यांना तो अधिकार आहे. जे निकष पूर्ण करतील, पेपर देतील, फॉर्म भरतील, त्यांना सगळ्यांना अधिकार आहे. मला नाही वाटत. मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी राज्यामध्ये, देशामध्ये एकच वेळ आहे, एकच लाट आहे, आणि ती म्हणजे मोदीजींची, ती म्हणजे भाजपची आहे. देश ज्या गतीने पुढे जातोय, ज्या जगामध्ये आज देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे, ज्या पद्धतीने आज विकासाचे कामं चालू आहे, गरिबांसाठीच्या योजना चालू आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास फक्त मोदीजींवर आहे. मोदीजींवरच आहे. राहुल गांधीवर कोणाचा आहे का, ममता बॅनर्जीवर कोणाचा आहे का, कोणाचाच नाहीये. कोणी आहे का समोर असं वाटतं की पंतप्रधान म्हणून याला करावं म्हणून. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कोणी म्हणेल का पंतप्रधान करावं? ते म्हणतात स्वतः. ते म्हणतात, संजय राऊत म्हणतात भावी पंतप्रधान तुम्ही होऊ शकता म्हणून. परवा तर त्यांनी गंमतच केली. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की गडकरींनी यावं, त्यांना मी मंत्री करतो. म्हणजे तुमचे 2 खासदार निवडण्याची तयारी तुमची इथे नाहीये. लोक तुम्हाला निवडून इथे देणार नाहीयेत आणि तुम्ही गडकरी साहेबांना आमचे मंत्री करायला चाललेत. म्हणजे जसं काही हे पंतप्रधान होणार आहेत आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करणार आहेत, असे आविर्भाव ते बोलतायत. म्हणजे किती विरोध आहे मोठा, किती विरोध आहे मोठा. आणि म्हणून मला असं वाटतं की यांना बोलण्याला कुठे काही अर्थ नाहीये, तथ्य नाहीये. अतिशय वाहे बिनबुडाचं काही बोलत फिरतायत. बरं, ते एकदा बोलले नाही, दुसऱ्यांदाही म्हणाले की मी यांना मंत्री करतो म्हणून. देवेंद्र फडणवीस तुम्हाला देवेंद्र फडणवीस असं वाटत नाही का की आमच्या जिल्ह्याला मंत्रिपद द्यावं, तुम्ही केंद्राचे मंत्रिपद देत नाही, आमच्याकडे मंत्री यावेळेला निश्चित विचार होणार आहे तुमचा. येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये निश्चित तुमचा विचार होणार आहे. हा सगळा विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळी आम्ही 2 मते दिले होते ना, दिले नाही का? आता यावेळेला भागीदार, यावेळेला पहिले तर 2.5 वर्ष सत्ता नव्हती, यावेळेला 2.5 वर्ष सत्ता नव्हती. नंतर आमचे भागीदार वाढलेत. आधी एकनाथजी शिंदे आलेत, नंतर दादा आलेत. त्यामुळे सगळ्यांना वाटप जास्त मोठं झालं. प्रफुल्ल पटेल ने कहा है अगर हमको 3-4 सीट मिलते हैं तो हम सीटों पे हम चुनाव लड़ेंगे. तो मैंने कहा कि वो अजीत दादा है, देवेंद्र जी है,
वो उसके बारे में चर्चा करेंगे। और उसके बाद में इस विषय में जो फाइनल जो होगा, अंतिम जो होगा, वो पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से निर्णय होगा। इसलिए हम लोगों ने इस पर कोई बोलने की जरूरत नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।